हॅलो एव्हरीवन, मी आहे नंदिनी आणि स्वागत करते तुमच्या नंदिनीज 3 स्टार चॅनलमध्ये. आज संडे आहे आणि आज अनुप फाउंडेशन क्लासला जाणार आहे. त्याचा सॅटर्डे संडे फाउंडेशन क्लास असतो वीकली. तर 7:30 वाजता निघतो घरातून. आता टिफिन दिलाय त्याला तर तो बॅगमध्ये ठेवत आहे. कोणता कोट? तर इथे मी अनुपला विचारत होते की तू किती वाजता येणार आहे, तर तो मला सांगत होता की मम्मी मी कोट घ्यायला जाणार आहे तर मला लेट होईल. आता तो आजी बाबाच्या रूम मध्ये गेला बाय म्हणण्यासाठी. तर अनुपचं आवरून झालंय आणि आता तो जाण्यासाठी निघाला आहे. आणि त्याला मध्येच आठवण आले की पप्पाचं आज फादर्स डे आहे तर काही करायचंय का स्पेशल, तर त्याविषयी बोलतोय माझ्यासोबत. काय बाहेर गेल्यावर इतकं तू विसरून जातो का? रूम मध्ये घुसून बसलेला असतो, डोक्यात काय काम राहत. आज काय वेळेवर करणार आहे तू? हा, 5-6 लाखाचं? 5-6 लाख? या अनुपची तयारी मेमोरेबल असायला पाहिजे म्हणून मी शूट करणार. हे तर 101% जाणार आहे. हा, 5 रुपये भेटन तुला. 5 रुपये का? आता अनुपने स्वेटर घातलं, त्यानंतर रुमाल बांधणार आहे. कुठं? फेसला का? चष्मा काढून लावायचा रुमाल. चष्मा बसवता येतो मग नंतर. लायगर. तर हा आमचा लायगर आहे. अनुप गेल्यानंतर मी त्याच्याशी बोलत होते. आता आली आहे घरात. नियंत उठला आहे. किती वाजता उठला बाळा तू? 10:15 वाजता तू आता चहा घेत आहे. हा, 9 वाजता उठला आणि बेडरूम मध्येच टीव्ही बघत बसला. खाली यायचा प्रश्नच नाही. जबरदस्तीने बोलावं लागतं जेव्हा सुट्टी असली तेव्हा. काय करणार आहे मग आज? होमवर्क वगैरे काहीच नाहीये. होता तो झाला शाळेतच केला. ॲलेनचा होमवर्कपासून आतापर्यंत नाही केला. सव्वा 10 वाजता चहा घेतली आहे नियंतनी. आता वाजले आहे 11:15 आणि बघूया आपण नियंत काय खेळतोय. बघा, हा आहे त्याचा गेम. ज्याला माहित असेल हा माइनक्राफ्ट आहे. हे बघा आम्ही ट्रायल नंबर लुटायला गेलतो तर मला खूप काही लूट भेटलेली आहे. त्याच्यामुळे मला 16 डायमंड पण भेटला आहे. तर मी आता सध्या फुल डायमंड टायमर कम्प्लीट करेन. हो, खूप महत्वाचं काम चालू आहे ना आता. हे पेपर मध्ये येणार आहे तुला. बरोबर आहे. हे केलं ते केलं, छान इन्फॉर्मेशन देतो. हा, मित्रांनो, जर तुम्ही माइनक्राफ्टचे लवर असाल तर सांगा मम्मीला. मम्मीला काय सांगा? तुला काही माहित नाही माइनक्राफ्ट बद्दल. वा बेटा वा. आता फक्त 15 मिनिटं खेळायचं आणि नंतर अभ्यासाला लागायचं नियंता. तर आपण बघूया 15 मिनिटांनी बरोबर नियंत अभ्यासाला लागतोय की नाही. मी नाही लागणार. हेच उत्तरची अपेक्षा होती नियंत तुझ्याकडनं. थँक्यू. मोस्ट वेलकम. गाईज बघा, आता मी MLG मारतो. याच्यात दाखव. माझा ऑर्डर वॉटर बकेट आहे. मी इथून आता MLG मारणार. हे बघा इथून. तर मी बिल्ड करायला माझा पूर्ण ब्लॉक्स तोडायला आणि त्याला खूप वेळ देईन. तुम्हाला इथूनच मारून दाखवतो. सॉरी चुकून. थांबा, परत जाऊन दाखवतो तुम्हाला. हे पार्ट व्हिडिओ मधून कट व्हायला पाहिजे. अजिबात कट होणार नाही. माझी इज्जत नाही. थांबा, मी थोडा खाली पडून गेलो.
थांबा आता काहीच मी तुम्हाला दाखवतो माझं ओरा. थांबा इथून पाणी जाऊन देऊ आपण सध्या. आपण इथून मारूयात. हे बघा इथून पहिली काय एमएलजी गाईज. देखो ही आहे माझी एमएलजी आणि तो माझं तिथं घर. आणि हे बघा तुम्ही सोचत असन की इथं हे काय करत आहे, काय कॉबलस्टोन काय करत आहे. तर गाईज मी तर खाली खूप सारी माइन केली आणि तिने मला टोटल 16 डायमंड भेटले आहे गाईज. काय करतोय नियान? 7 8 9 10 11 12 13 14 पूर्ण खेळतोय. का बरं? आजची वाट करू. आते आले नाही का अजून? तुला कोण नाही राहू दे. तर इथे आत्या आलेली आहे आणि आत्या आल्यानंतर आम्ही सेलिब्रेशन चालू केलं आहे. आज काम थोडं चांगलं वाटतं. एकटंच पप्पा त्याचे फादर हॅपी बर्थडे टू हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे. हॅपी ग्रँड फादर्स डे टू यू. हॅपी ब्रदर्स डे. कापलं बरं. तर असं खूप सिंपल पद्धतीने आम्ही फादर्स डे सेलिब्रेट केला. मुलांनी त्यांच्या पप्पांसाठी सेलिब्रेशन केलं आणि यांनी त्यांच्या पप्पांसाठी सेलिब्रेशन केलं. त्याच प्रकारे हा आमचा फादर्स डे सेलिब्रेट झाला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्लीज. व्लॉगिंग वगैरे करता काही येत नाहीये, पण मग तरीही प्रयत्न करत आहे व्लॉगिंग करण्याचा आणि एडिटिंग वगैरे पण सुद्धा शिकत आहे. प्लीज समजून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.